शासकीय कार्यालयात कोणत्याही देवदेवतांचे फोटो लावणं किंवा पूजापाठ करण्यास मनाई असताना कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मात्र याचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलंय। संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरलं। प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी अनवधानानं हा प्रकार घडल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त करून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत अशी ग्वाही दिली। खर्डेकर ग्रंथालयातील इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिकेजेस मार्फत नवीन स्टार्टअपसाठी काहींना संधी देण्यात आली। नमस्कार, मी निलेश बनसोडे। भारतीय संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आम्ही काम करतोय। संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष। आज या करवीर नगरीतील या शाहूंच्या भूमीमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे जे असलेले विद्यापीठ आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या अन्याय जातीपाती रूढीला लाथाडून लावलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठामध्ये एक धार्मिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। आम्हाला कोणत्याही धर्माशी विरोध नाही किंवा धर्माशी आक्षेप नाही, पण राज्यघटनेचं कलम 25 ते 28 असं सांगतं की राष्ट्राला धर्म नाही, व्यक्तीला धर्म असू शकतो। जी शासकीय वास्तू आहे त्या शासकीय वास्तूमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह प्रतिमा लावल्या गेल्या नाही पाहिजेत। यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचं एक 29/10/2025 एक पत्र आहे आणि राज्य शासनाचा देखील एक परिपत्रक आहे की शासकीय कार्यालयामध्ये धार्मिक प्रतिमा विधी याने केल्या नाही पाहिजे। पण आज त्याच शासकीय वास्तू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठात, शिवाजी विद्यापीठात हा कार्यक्रम होतोय आणि तो झाला। पण आम्ही इथल्या संस्थेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि इथून पुढे असे कार्यक्रम होणार नाहीत यासाठी त्यांनी परिपत्रक काढले। आम्हाला इतकंच सांगायचं आहे की भारतीय संविधानाचं बळकटीकरण करण्यासाठी ज्या दिलेल्या संविधानात नियमावली आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि इथून पुढे असे कार्यक्रम होणार नाहीत याची विद्यापीठानं दखल घेतली पाहिजे। मी इतकंच या ठिकाणी सांगतो।